राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रदीप रत्नपारखी यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. प्रदीप रत्नपारखी यांच्या मृत्यूला डॉक्टरांचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप करून चंद्रपूरमध्ये बालाजी हॉस्पिटलची प्रदीप रत्नपारखीच्या कुटुंबियाकडून तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली. प्रदीप रत्नपारखी यांना 5 दिवसापूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. यावेळी त्यांच्यावर बालाजी हॉस्पिटलमध्ये उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र हा त्रास परत सुरू झाल्याने त्यांना परत बालाजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांचा मृत्यू झाला. प्रदीपच्या मृत्यूला डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करून प्रदीपच्या कुटुंबियांनी बालाजी हॉस्पिटलची तोडफोड सुरू केली. यामध्ये हॉस्पिटलचं बरंच नुकसान झालं. या घटनेची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.